श्री स्वामी समर्थ. श्रावणी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज इथे आपल्याला बनवायचं आहे ताकातलं खट्टू किंवा ताकातलं पिठलं. अशा पद्धतीने हे पाहू शकता. तर किती सुंदर दिसायला, पण चवीला पण खूप छान लागतं. काहीतरी वेगळं काहीतरी करावं असं वाटतं ना कधीतरी. हे नक्की करून बघा. एक 5 ते 6 मिनिटात हे तयार होतं आणि खायला पण खूप सुंदर लागतं. चला आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर इथं ताकातलं बेसन किंवा खट्टू करण्यासाठी इथे एक मी भांडं घेतलेलं आहे मोठं. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, दोन वाटी ताक टाकून घ्यायचंय. ह्या भांड्यामध्ये जे रेग्युलरची वाटी आहे ना त्याच वाटीने आपल्याला बेसन घ्यायचंय. कोणतेही माप घेऊ शकता. आता 2 वाटी ताक घ्यायचंय. हे 2 वाटी ताक घेतलेलं आहे मी. आणि 2 वाटी पाणी घ्यायचंय. दोन वाटी ताक आणि 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन टाकून पूर्णपणे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता 1 वाटी बेसन टाकलेलं आहे. आता रवीने छान फेटून घेऊया. गुठळ्या अजिबात होऊ द्यायचं नाही. छान असं. तुम्हाला जास्त पातळ आवडत असेल ना तर आणखीन 1 वाटी पाणी तुम्ही ऍड करू शकता मध्ये. ताक आणि बेसन मी एक जीव करून घेतलेला आहे छान. आता याला आपण फोडणी देऊन घेऊया. गॅसवर इथे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय. इथे मी 1.5 पळी तेल टाकत आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तेल छान गरम होऊ द्यायचंय आपल्याला. आपण जे खट्टूचं लिक्विड बनवून घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय. कारण की मी हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये पण मीठ वापरलेलं आहे. तुमच्या चवीनुसार टाकू शकता. आणि थोडंसं रवीने आणखीन ह्याला फिरून घ्यायचं. तेल इथे छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता जिरे आणि मोहरी टाकून घेऊया. ठेचलेलं लसण टाकायचं. कढीपत्ता टाकायचा आणि एक बारीक कट केलेला कांदा टाकायचा. कांदा आपल्याला जास्त लालसर भाजायचा नाहीये. कांदा अर्धवटच भाजून घ्यायचा. थोडा बऱ्यापैकी भाजायचा, जास्त नाही भाजायचा. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ठेचा टाकून घेऊया. तुम्ही मिरची कट करून पण टाकू शकता. आता ठेचा छान परतून घेऊया कांद्यासोबत. कांदा आणि ठेचा छान भाजून झालेला आहे. गॅस कमी करून घ्यायचा. आता हे जे लिक्विड तयार केले ना ते टाकून घ्यायचं. हळूहळू टाकून एका चमच्याने असं फिरवत राहायचं. थोडीशी कोथिंबीर टाकूया. नंतर काय टाकायचं, आता छान कमी गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. 1-2 मिनिटं हे खट्टू शिजवून घ्यायचं. मीठ चवीनुसार टाका तुमच्या. नंतर आधी मीठ वापरलं होतं पण कमी वाटते म्हणून आणखीन थोडं टाकते मी. आता याला शिजवून घेऊया असं चमच्याने हलवत. मीडियम टू लो गॅसवर तुम्ही शिजवू शकता. दोन मिनिटं मी ते झाकण ठेवून कमी गॅसवर हा खट्टू शिजवून घेतलेला आहे, किंवा बेसन पिठलं काही म्हणू शकता. हे बघा छान इथे आपलं शिजून झालेलं आहे. अजिबात गुठळी किंवा फुटर पण झालेलं नाहीये. व्यवस्थित असं झालेलं आहे खट्टू. दिसायला पण चवीला पण खूप सुंदर लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता किंवा पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पण खूप सुंदर लागतो. आता हे खट्टू किंवा बेसन ताकातलं पिठलं तयार आहे. हे बघा अशा पद्धतीनं. आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची भरपूर. हे बघा छान असं तयार आहे. आता इथे मी गॅस बंद करून घेते. हा आपला खट्टू बेसन तयार आहे.
चला मग अशाच व्हिडिओमध्ये नंतर भेटूया. धन्यवाद.